पाहूयात पुढची बातमी। नाशिकच्या टीसीएस मधल्या धर्मांतर आणि अत्याचार प्रकरणी नाशिक पोलिसांकडून न्यायालयामध्ये दोषारोपपत्र दाखल करण्यात आले। मुंबई नाका पोलीस ठाण्यामध्ये 8 गुन्ह्यांचं दोषारोपपत्र सादर करण्यात आले। मोबाईल संदेश, चॅट, इलेक्ट्रॉनिक पुरावे आणि जबाबांचा आधार घेण्यात आला। निदा खानचं, दानिश शेख, रझा मेमन, तौफिक अत्तारचा यामध्ये समावेश आहे। तर शफी शेख, आसिफ अन्सारी आणि शाहरुख कुरेशीवर सुद्धा आरोप आहेत। आणि आपण पुन्हा एकदा जाऊयात आमचे प्रतिनिधी किरण गोटूर सध्या आपल्यासोबत आहेत, त्यांच्याकडून अधिकची माहिती घेऊयात। किरण, या सगळ्या टीसीएस प्रकरणामध्ये, धर्मांतर आणि लैंगिक शोषण प्रकरणामध्ये आता दोषारोपपत्र सादर करण्यात आले। तपास कशा पद्धतीने सुरू आहे? मागच्या काही दिवसांपासून या टीसीएस प्रकरणी जे ते नाशिक पोलीस तपास करत होते। या सगळ्या प्रकरणी आतापर्यंत 9 गुन्हे हे दाखल झालेले आहेत। 8 गुन्हे नाशिकच्या मुंबई नाका पोलीस ठाण्यामध्ये दाखल झालेले आहेत आणि एक जो गुन्हा आहे तो नाशिकच्या देवळाली पोलीस ठाण्यामध्ये दाखल झालेला होता। जो गुन्हा देवळाली पोलीस ठाण्यामध्ये दाखल झालेला आहे त्या संदर्भात आधीच पोलिसांनी हे दोषारोपपत्र हे दाखल केलेले होते। आता नाशिकच्या मुंबई नाका पोलीस ठाण्यामध्ये जे 8 गुन्हे दाखल आहेत ते 8ही गुन्ह्यांसंदर्भात हे एकूण दोषारोपपत्र आता नाशिक पोलिसांनी न्यायालयामध्ये सादर केलेलं आहे। महिलांवरती अत्याचार, धर्मांतर प्रकरण असेल किंवा वेगवेगळे वक्तव्य जे धार्मिक भावना दुखवल्या प्रकरणी असेल असे आरोप आहेत आणि त्या सगळ्या आरोपाखाली हे गुन्हे दाखल झालेले होते। आतापर्यंत 8 ते 9 लोकांना या सगळ्या प्रकरणी नाशिक पोलिसांनी ताब्यात घेतल्याचं सुद्धा आपण हे बघितलेलं आहे। आता या सगळ्या गुन्ह्यांसंदर्भात हे दोषारोपपत्र न्यायालयामध्ये सादर झालेले आहेत। त्यामुळे आगामी काळात हा खटला कशा पद्धतीने चालतो आणि आगामी काळात आणखीन काय काय या सगळ्या संदर्भात घडामोडी घडतात हे बघणं महत्त्वाचं असणार आहे। नक्कीच किरण, धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।